मुंबईच्या आझाद मैदानावर काही अटी आणि शर्ती घालून आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना परवानगी मिळालेली आहे आणि त्यामुळे शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू होणार आहे। जरी एक दिवसासाठी सुरुवातीला परवानगी मिळालेली असली तरी त्यामध्ये वाढ होऊ शकते। आझाद मैदानावर उद्या स्टेज बांधायला सुरुवात होणार आहे, याची पाहणी करण्यासाठी मराठा बांधवही तिथे जमलेले आहेत। आणि या सगळ्या परिस्थितीचा आझाद मैदानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मनोज जरांगे पाटील 29 तारखेपासून मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी येत आहेत आणि त्यासाठीची परवानगी आझाद मैदान पोलिसांनी दिलेली आहे। याच मैदानावर शुक्रवारी 29 तारखेपासून मराठा आरक्षणासाठीची लढाई ही सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांना काही अटी आणि शर्तीस्तव या आंदोलनासाठीची परवानगी देण्यात आलेली आहे। केवळ 5000 लोकांसाठी आंदोलकांसाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे। त्यानंतर स्टेज कसा असावे, किती ध्वनिक्षेपक किती डिसिबलचा असावा, अशा प्रकारचे अनेक नियम व अटी घालण्यात आलेले आहेत। ह्या ज्या काही गोष्टी आहेत असा कोणी गैरसमज बाळगू नये। ही जी परवानगी असेल ती सुरुवातीला एक दिवसाची असते, त्याच्यानंतर नेक्स्ट दुसऱ्या दिवसापासून त्या वाढत जातात आणि त्याच्या अनुषंगानं पोलीस प्रशासन त्या परवानग्या देत असतात। त्यामुळे ह्या असा कोणी गैरसमज पसरवू नये की एकाच दिवसाची आहे, असं काही नाही आहे। या कंटिन्युअसली आपलं जसं आंदोलन जेवढे दिवस चालेल तेवढ्या दिवसाची परवानगी आहे। 5000 लोकांना परवानगी दिली की नाही, तर त्या 5000 लोकांना कोण जेवायला घेऊन येईल, कोण पाणी घेऊन येईल, कोण असं कसं काय कोण मोजणार आहे? बरं, मराठी समाज काय नुसतं काय गाड्यांमध्ये जे आहेत ते सरकार मोजणार आहेत का? असं नसतंय। आम्ही मराठा समाजाने सरकारला शब्द दिलेला आहे, न्यायालयालाही सांगितलेलं आहे की आम्ही जे काय आणि लिहून देतानाही सांगितलेलं आहे की आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहे। शासकीय कुठल्याही मालमत्तेवर मराठी काही कुठं म्हणजे मालमत्तेचं नुकसान मराठी करणार नाहीत। आम्ही शांततेच्या मार्गाने बसू। आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। दिल्लीत शेतकऱ्यांनी जसं 3 काळे कायदे माघारी घेतल्याशिवाय दिल्ली सोडली नव्हती का नाही, मराठे सुद्धा जोपर्यंत ओबीसीला आरक्षण घेत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाहीत। यावेळेसचा मराठ्यांचा शब्द आहे आणि मराठे तो शब्दाला खरं उतरून दाखवणार। नरसिंग सह कृष्णात पाटील, झी मीडिया।